आता कैऱ्यांचा सीझन चालू आहे, तर कैरीचं पण तर व्हायलाच हवं की नाही, त्यासाठी मी ते 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या मी कुकरमध्ये ठेवून घेतलेल्या आहे. आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि या ज्या कैऱ्या आहेत त्यांचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. मस्त असं हे कैरीचं पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चवीला लागतं. तर आता याच्या मी 3 ते 4 शिट्ट्या गॅसवर ठेवून काढून घेणार आहे. नंतर आपल्याला याचा जो गर आहे तो गर चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. बघा, दोन्ही कैऱ्या मस्त अशा इथे उकडून तयार झालेल्या आहे. त्याचं या पद्धतीने चमच्याने मी गर काढून घेणार आहे. आणि जितका आपण गर घेतोय तितकंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. माझ्याकडे इथे गूळ पावडर आहे, तर समप्रमाणामध्ये मी गूळ पावडर आणि गर घेतलेला आहे. तो व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचा. यातच आपण चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे जिरेपूड टाकून घेतलेली आणि अर्धा चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात काळं मीठ देखील टाकू शकतात, त्याची देखील चव खूप छान लागते. तर बघा, आता हा जो गर आहे त्यातले 2 चमचे मी ग्लासमध्ये काढून घेतलेले आणि त्यात मी फ्रीजमधलं थंडगार पाणी टाकून घेणार आहे. मस्त असं आपलं हे कैरीचं पण फटाफट बनवून तयार आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करायची आहे. आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.